नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर अ, आता लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत सप्टेंबर महिन्याचे, ते चालू झाले आहेत की नाही यायला, कोणाकोणाला पैसे आलेत, कोणाला नाही आलेत. तर आपण जाणून घेऊया की कधीपासून पैसे चालू होणार आहेत यायला. तर आजपासून सलग 3 दिवस पैसे येणार. शासनाने घेतला तातडीचा निर्णय, सरसकट पैसे देणार. तर काय न्यूज आहे नक्की, काय नवीन बातमी आहे, काय नवीन अपडेट आहे, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कळेल की कधी पैसे येतील आणि कोणाला किती पैसे येणार आहेत. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा लाभ आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. आजपासून सलग 3 दिवस महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे 3 दिवसात तुम्हाला कधीही पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही 3 दिवस वाट पहा. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा आता संपली आहे. आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, तसेच ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा निधी जमा व्हायचा बाकी आहे, त्या महिलांनी आजपासून 3 दिवस आपले खाते आणि मोबाईलवरील मेसेज तपासायला सुरुवात करा. जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही याची खात्री होईल. तर महिलांनो, आजपासून पुढचे 3 दिवस कधीही तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. त्यामुळे तुम्ही बँक अकाउंट, त्यातली रक्कम आधी किती होती, नंतर किती आहे हे चेक करा. आणि परत तुम्हाला मेसेज येऊ शकतो मोबाईलवर SMS द्वारे, तोही तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्की कळेल की पैसे आपले आलेले आहेत की नाही. ठीक आहे. तर आत्तापर्यंत किती महिला लाभार्थी ठरल्या आहेत ते आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 2,40,00,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1,07,00,000 महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये तब्बल 52,00,000 महिलांना आम्ही योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला आहे, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे. तसेच सप्टेंबर असेल किंवा आत्तापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत, त्या अर्जांची छाननी सध्या सुरू आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न हा आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा, असंही आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले. म्हणजे सप्टेंबर महिन्याचे जे फॉर्म आहेत त्यांची सध्या छाननी चालू आहे. त्यांचे अर्ज चेक करणं चालू आहे, त्यांची छाननी चालू आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होतील. लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडं ब्रेकिंग न्यूज आली होती की 17 ते 19मध्ये 4च्या पुढे पैसे येतील असं. म्हणजे सगळीकडे ते चालू होतं की पैसे येणार आहेत 19 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांना. पण मात्र ह्या 3 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नव्हते. म्हणजे जेव्हा सांगितलं गेलं की तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, तेव्हा महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नव्हते. त्यानंतर आजपासून 3 दिवस महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे. म्हणजे आजपासून 3 दिवस महिलांच्या खात्यात कधी पैसे पडू शकतात. काही महिलांना उद्या येतील, काही महिलांना आज येतील, काही महिलांना परवा येतील. पण 3 दिवसात पैसे पडणार आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांनी आता खाते तपासायला सुरुवात करा. म्हणजे ज्यांचं स्टेटस अप्रूव्ह दिसत आहे तुमच्या लॉग इन पेजवर, वेबसाईटवर, त्यांनी आता चेक करायला घ्या की तुमचे पैसे आलेले आहेत नाही. मेसेज चेक करा. तेव्हा ज्यांचं अप्रूव्ह झालं आहे त्यांना पैसे मिळणार आहेत. पण ज्यांचं पेंडिंग स्टेटस आहे किंवा रिजेक्टेड आहे, त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिजेक्टेडवाल्यांनी तुमचं चेक करा काय राहिलं आहे, तुमचं DBT अनेबल आहे की नाही. तसेच आधार कार्डला तुमचं बँकला आधार कार्ड जोडलं आहे की नाही चेक करा. पेंडिंग असेल तर ते अप्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. पण अप्रूव्हवाल्यांना पैसे मिळणार आहेत म्हणजे आहेत. पण सध्या अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत. म्हणजे आता की काही जणांना असं माहिती आहे की डबल होणार आहेत पैसे किंवा कसं काय, काहींना सप्टेंबरमधले पैसे फक्त 1,500 मिळणार आहे, आधीचे पैसे मिळणार नाहीत, असं बराच संभ्रम महिलांच्या मनात आहे. तर आपण काहींना वाटते की फक्त 1,500 रुपये येतील, तर काहींना वाटते 4,500 रुपये जमा होतील. त्यामुळे नेमकं कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये जाणून घेऊया. ठीक आहे. आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते, त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याच्या रक्षाबंधनच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3,000 रुपये जमा झाले होते. ओके. म्हणजे ज्या महिलांनी 31 जुलैच्या आधी फॉर्म भरले होते त्यांचे अप्रूव्ह झाले होते, त्या महिलांच्या खात्यात ऑलरेडी 3,000 रुपये जमा झाले होते, जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याची मिळून. ठीक आहे. 31 जुलैच्या आधी भरलेल्या महिलांसाठी 3,000 रुपये ऑलरेडी मिळालेत, जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे मिळाले आहेत. ठीक आहे. या योजनेत दरमहा 1,500 रुपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये देण्यात आले आहेत.
म्हणजे एकत्रच त्यांना दोन्ही महिन्याचे ऑगस्टचे पण त्यांना आणि जुलैचे पण एकदाच एकसाथ त्यांना 3,000 रुपये मिळालेले आहेत. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना. त्यामुळे महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. पण हे आहे ज्यांना 31 ऑगस्टच्या आधी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी. ज्यांनी 31 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलेत त्यांना आधीचे पण पैसे मिळणार आहेत. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पण पैसे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना सप्टेंबर, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे एकसाथ 4,500 रुपये मिळणार आहेत. पण ज्यांनी 31 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 1 सप्टेंबरपासून फॉर्म भरला आहे त्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळेल. आणि ज्यांना ऑलरेडी दोन्ही हप्ते मिळाले आहेत, ज्या महिलांना ऑलरेडी जुलै आणि ऑगस्टचे हप्ते ऑलरेडी मिळाले आहेत त्यांना याच महिन्यात फक्त 1,500 रुपये मिळतील सप्टेंबर महिन्याचे, कारण त्यांना ऑलरेडी 2 महिन्याचे पैसे मिळाले आहेत. पण ज्यांना आत्तापर्यंत एकही रुपये मिळाला नाही आणि ज्यांनी 31 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलेत त्यांना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना 4,500 रुपये मिळतील. आणि ज्यांनी 1 सप्टेंबरपासून फॉर्म भरणं चालू केलं आहे त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळतील. तर महिलांनो, बघा तुम्ही कधी फॉर्म भरला आहे, तुम्ही चेक करा तुमच्या ह्याच्यावर तुम्ही फॉर्म कधी भरला, त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील. त्यामुळे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे पैसे मिळणार आहेत. असं नाही की प्रत्येकाला सेमच मिळतील. त्यामुळे तुम्ही आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तर सगळ्यांनी आपलं बँक खातं रक्कम चेक करत राहा. तुमच्या मोबाईलचा SMS चेक करा. जर तुम्हाला SMS येत नसेल तुम्ही स्टेटमेंट चेक करू शकता बँकेचं. प्रत्येक बँकेचं सध्या ॲप आहेत, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही स्टेटमेंट चेक करू शकता. तुम्हाला कळेल की तुम्हाला योजनेचे पैसे आले आहेत की नाही. तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यामुळे महिलांनाही कळेल की आपल्या खात्यात किती पैसे पडतील. त्यांचा जो कन्फ्युजन आहे की कधी कसे आणि किती पैसे मिळणार आहेत ते दूर होईल. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.